श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं भगवंताचं ऐश्वर पाहत होतो. या विश्वाचा किती विस्तार आहे आणि ही सृष्टी कशी निर्माण होते, कशी लय पावते, त्यावर आपण चर्चा केलेली आहे. श्रीमद भागवतामध्ये याबद्दल सविस्तर वर्णन आहे. विस्तारानं भगवान सृष्टीची निर्मिती कशी करतात, सर्ग विसर्ग कसा निर्माण होतो, ब्रह्मदेव कसे जन्म पावतात, ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी होते, नंतर जो प्रलय आपण पाहिला तो प्रलय कसा होतो, हे सविस्तर वर्णन भागवतामध्ये आहे. परंतु सहसा आपण पाहिलेलं आहे प्रवचन करणारे, कीर्तन करणारे, कथा करणारे हे सहसा या विषयावरती जास्त बोलत नाहीत. आता या विश्वाच्या निर्मितीबद्दल, भगवंताच्या या ऐश्वर्याबद्दल जास्त चर्चा करत नाहीत, बोलत नाही. त्यांच्या काही मर्यादा असू शकतात. काहीचा अभिप्राय आल्यामुळं, काही श्रोत्याचा अभिप्राय आल्यामुळं या विषयावरती थोडी विस्ताराने चर्चा केलेली आहे. हिच्यावरती पुष्कळ बोलता येतं. निर्मिती आपण फक्त संहार म्हणजे संहार पाहिला, म्हणजे ही प्रकृती प्रलय कसा होतो हे पाहिला. परंतु ही पृथ्वी किंवा हे सर्व सृष्टी, हे सर्व जग हे कसं निर्माण होतं यावरती आपण काही चर्चा केलेली नाही. ते केव्हा तरी आपण करू. हिच्यावरती पण पुष्कळ वर्णन भागवतामध्ये आहे. आता सध्या हा विषय थोडा आटोक्यात घेतो. आता भगवान अर्जुनाला पुढे काय सांगतात ते आपण महत्त्वाचे आणि गुप्त गोष्ट जे आपण भगवान सांगत आहेत ते आता पुढे काय सांगतात ते पाहू आपण. ज्यावेळेस भगवंत आपलं ऐश्वर दाखवतील, विश्वरूप दाखवतील, त्यावेळेस थोडी आणखीन चर्चा करू. आता श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात बघू. प्रकृतीं स्वाम अवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्रामम इमं कृत्स्नम अवश्यम प्रकृते अर्वशात. आता दुसरा पण एक श्लोक तिच्याच अनुषंगाने आहे, तो पण घेऊ आपण. म्हणजे दोन्ही श्लोकाचं एकत्र आपण वर्णन करू. मया दक्षेण प्रकृत्या सूयते सचराचरम हेतूनानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. म्हणजे पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे, मी माझ्या मायारूप प्रकृतीच्या साह्याने, भगवान काय सांगतात, मी माझी माया जी आहे, योग माया, आदिमाया, आपण जी काही प्रकृती, तिला काही नाव द्या, तिच्या साह्याने, मी माझ्या मायेच्या साह्याने स्वभावताच पराधीन असलेली ही जी सृष्टी आहे, सर्वभूत समुदाय आहे, त्यांना पुन्हा पुन्हा निर्माण करतो. पुन्हा पुन्हा विसृजामि पुन्हा पुन्हा, मी पुन्हा पुन्हा या समुदायाला निर्माण करतो. आणि मया अध्यक्षेन प्रकृती, माझ्या अध्यक्षतेखाली, भगवान काय म्हणतात, माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती, ही माया चराचर निर्माण करते आणि तिचा संहार पण करते. म्हणजे सृष्टीची व्यवस्था भगवान या मायेकडून करून घेतात, आदिमायेकडून करून घेतात. भगवान स्वतः करत नाहीत. याच्या अगोदर आपण चर्चा केलेली आहे. भगवंताने एकच कार्य केलं होतं की आपल्यातून ही जी भगवंताची माया आहे तिला बाहेर काढलं होतं. तिची पुष्टी आता इथे मिळते. आणि तिला सांगितलं होतं, आपण त्यावेळेस चर्चा केली की तू
सृष्टी निर्माण कर. देवी भागवताचं आपण उदाहरण घेतलं होतं. आता इथं पण भगवान ते सांगत आहेत की ह्या सृष्टीचे निर्माण आहे, पालनपोषण पण आहे आणि तिचा जो संवाद पण आहे, ही माझी माया आणि माझ्या नियंत्रणाखाली, माझ्या अध्यक्षतेखाली ही आदिमाया ही सर्व काही करते. माझ्या आदेशानुसार. माया स्वतंत्र नाही, मायाला स्वतंत्रता नाही. ती माझ्या अध्यक्षतेखाली, माझ्या आज्ञेनुसार, माझ्या आदेशानुसार, माझ्या स्वाधीन असल्यामुळे ती माझ्या म्हणण्यानुसार ही जी माझी माया आहे हे सर्व चराचर निर्माण करते आणि संहार पण करते. आता इथं काय की भगवान आणि माया प्रकृती म्हणजे चालेल. काही ठिकाणी मायेला प्रकृती म्हटलेलं आहे आणि भगवंताला पुरुष म्हटलेलं आहे. पुरुष आणि प्रकृती असा काही उल्लेख आहे. तर हे एक दोघांना पूरक आहेत. पूरक कसे की भगवान स्वतः काही करू शकत नाहीत मायेशिवाय, आणि मायेला भगवंताचा आधार असल्याशिवाय माया काही करू शकत नाही. म्हणजे मायेविना भगवंत काही करू शकत नाही, आणि मायेला जोपर्यंत भगवंताचा आधार आहे तोपर्यंत ही सृष्टी ती निर्माण करते. आता आपण एक उदाहरण घेऊ की आपण हे शरीर आहे. आता ह्या शरीरामध्ये एक आत्मा आहे असं शास्त्र सांगतं, सर्वजण सांगतात जीव आहे आपण. आता हा आत्मा शरीर नसेल तर नुसता आत्मा काही करू शकत नाही. तसं हे शरीर आत्माविना काही नाही. आत्मा जर या शरीरात नसेल तर हे शरीर मृत होतं, मड म्हणतो बघा आपण, तसं ते काही करू शकत. म्हणजे आपलं शरीर आणि जीव आत्मा हे एकूण पूरक आहेत. ते स्वतंत्र एकटे काहीच करू शकत नाही. आत्मा एकटा काही करू शकत नाही आणि शरीर एकटं काही करू शकत नाही. तशाच प्रकारे हा भगवंत आणि माया, भगवंत एकटा काही करू शकत नाही आणि माया एकटी काही करू शकत नाही. हे एकूणिकाची ज्यावेळेस साथ असली तरच हे सर्व होतं. म्हणून महादेवाचं सांगितलेलं आहे बघा, 2 रूप दाखवलेले आहे. कधी कधी महादेवाची जी शंकराची मूर्ती कधी कधी असते, अर्ध पुरुष आहे आणि अर्धे स्त्री आहे. अशा प्रकारचं कधी कधी वर्णन, कधी कधी फोटो आपण पाहतो. म्हणजे अर्धी कोण माया आणि अर्धा कोण भगवंत. हां, शिव पार्वती. शिव अर्धा परमात्मा आणि पार्वती अर्धी आदिमाया. हां, हे द्विरूप आहे त्या दोघांचं. म्हणजे परमात्मा आणि माया हे दोघं एकत्र आल्यानंतर सर्व सृष्टी निर्माण होते. जोपर्यंत हे एकत्र नाही आहेत, वेगवेगळे काही काम करू शकत नाही. आता हे कशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतात ते आपण पाहू. ते काय म्हणतात बा, जैसे विरजनियाचे संगे दूधची आटो जे लागे, तैसे प्रकृती आगारी गे सृष्टीपणाची. आता आपल्याला सर्वाचा अनुभव आहे. दूध तापवल्यानंतर आपण तिच्यामध्ये विरजन घालतो. विरजन घातल्यानंतर त्या दुधाचं दही बनतं. तशाच प्रकारे इथं काय पाहिजे, विरजन पण पाहिजे आणि दूध पण पाहिजे. दोन्ही वेगवेगळे असले, त्यांचा संयोग नाही झाला तर दही बनत नाही. असं हे ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगत आहेत. बीज जळाची जवळीक आहे आणि त्याची शाखोपशाखी होये, तैसे मज करणे आहे भूताचे हे. म्हणजे बीज जे आहे, कोणतंही बीज घ्या आपण, गव्हाचं घ्या, ज्वारीचं घ्या, त्याचा पाण्याबरोबर संयोग झाला, बीजाचा पाण्याबरोबर संयोग झाला तर त्याचा वृक्ष निर्माण होतं. शाखा, उपशाखा, फांद्या, फळे वगैरे येतात. म्हणजे बीज स्वतंत्र आणि पाणी स्वतंत्र हे झाड निर्माण करू शकत नाही. तशा प्रकारे भगवंत आणि माया स्वतंत्रपणे काही करू शकत नाही. हे ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगत आहेत.
अगा नगर हे राये केले, या म्हणण्या साचपण की राले, परी निरुते पाहता काय सिनले रायाचे हात. आणखीन एक उदाहरण देता येते की आपण काय म्हणतो, हे नगर जे आहे रायानं म्हणजे राजाने बसवलं. मग खरं राजाने बसवलं का हो? त्याने स्वतः काही काम केलं का? त्याने स्वतःने हाताने विटा काही पाणी वगैरे आणून दिल्या का? त्यांचे हात काही शिनले का? नाही शिनले. परंतु तिच्या अध्यक्षतेखाली, आता श्रीकृष्ण महाराज म्हणाले होते, माझ्या अध्यक्षतेखाली माया हे काम करते. तसं त्या राजाच्या अध्यक्षतेखाली जसं नगर वसवलं जातं, तसं भगवान म्हणतात माझ्या अध्यक्षतेखाली ही माया ही सर्व सृष्टी निर्माण करते. अशा प्रकारे ते समजावून ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आणखीन काय सांगतात पण, जैसे राये अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपलो आल्या काजा, तैसा प्रकृती संगवा माझा येर करण्यात येते. आता ज्या प्रकारे राजाच्या अधिष्ठानाखाली राज्याखाली सर्व व्यापार चालतो, तशाच प्रकारे ज्यावेळेस माझा या प्रकृतीबरोबर संग होतो त्यावेळेस हे सर्व चराचर निर्माण होतं. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगत आहेत. पाहे पा पूर्णचंद्राचे भेटी, समुद्री अपार भरते दाटी, तेच चंद्राशी काय किरटी उपका पडे. आणखीन एक उदाहरण देतात. आता आपण पाहतो बघा, पौर्णिमा झाली की चंद्राला भरती, चंद्राची पौर्णिमा असली की समुद्राला भरती येते. समुद्र असं उफाळून वर येतो. चंद्र पौर्णिमेच्या दिवशी समुद्र भरती येते. मग हिच्यामध्ये त्या चंद्राने काही काम केलं का हो? चंद्राने काम केलं नाही. फक्त चंद्र तिथे होता, पौर्णिमा होती. चंद्र नसला असता, पौर्णिमा नसली असती तर समुद्राला भरती आली नसती. चंद्र पण पाहिजे आणि समुद्र पण पाहिजे. तशा प्रकारे जड परी जवळिका, लोह चळे तरी चळो का, तरी कवणू शिनू भ्रामका सन्निधानाचा. आता आपण पाहिले बा, लोहचुंबक असतो. त्या लोहचुंबकाजवळ आपण काही हे असतं लोखंड, खिळे वगैरे, लोखंडाचे छोटे छोटे खिळे जर आपण त्याच्याजवळ ठेवले तर ते लोहचुंबक त्यांना त्या खिळ्यांना लोखंडाला ओढून घेतो. आता ह्याच्यामध्ये लोखंडाला ओढून घेण्याला त्या चुंबकाला काही क्षीण आला का, काही त्रास झाला का, काही कष्ट पडले का? तशा प्रकारे. आणि इथं काय, लोखंडाचे खिळे पण पाहिजे आणि दुसरं चुंबक पण पाहिजे. हे दोन्ही पाहिजे. आणि त्यावेळेस तो हा चुंबक जो आहे तो लोखंडाच्या खिळ्याला ओढून घेतो आणि त्या चुंबकाला काही त्रास होत नाही. तशा प्रकारे मी ही सृष्टी प्रकृतीच्या माध्यमातून, मायेच्या माध्यमातून निर्माण करतो, परंतु मला काही कष्ट पडत नाही. जसं चुंबकाला कष्ट पडत नाहीत तसे मला काही कष्ट पडत नाहीत असं भगवान सांगत आहेत. किंबहुना यापरी मी निज प्रकृती अंगीकारी, आणि भूतसृष्टी एक सरी प्रसवेची लागे. अशा प्रकारे मी ह्या प्रकृतीचा अंगीकार करतो, ह्या प्रकृतीमध्ये समावून जातो, ह्या प्रकृतीला धारण करतो. तेव्हा ही भूतसृष्टी जी आहे निर्माण होते. ही प्रकृती जी आहे हे चराचर निर्माण करते. जो हा भूतग्रामो आगवा, असे प्रकृती आधीन पांडवा, जैसी बीजाच्या वेल पालवा समर्थ भूमी. आता प्रकृतीने काय केलं, हे सर्व सृष्टी निर्माण केली. हा जो पूर्ण भूत ग्रामो जो आहे तो प्रकृतीच्या अधीन आहे. हे अर्जुना, हा सगळा भूत समुदाय प्रकृतीने निर्माण केला, तो प्रकृतीच्या अधीन आहे. कशा प्रकारे आता वेली वाढतात पहा, वेली म्हणा, झाड म्हणा, त्याला आधार काय? आधार भूमी आहे. त्याला भूमीचा आधार आहे म्हणून वेली ह्या वाढतात. तशा प्रकारे हे जग, सर्व जग आहे हे मी
प्रकृतीच्या माध्यमातून निर्माण करतो, मायेच्या माध्यमातून निर्माण करतो. जसं चुंबकाला काही कष्ट पडलं नाही तशा प्रकारे मला काही कष्ट पडत नाही. अशा प्रकारची गुप्त गोष्ट जी आहे, गुप्त ज्ञान जे आहे, भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणखीन काय म्हणतात बघू आपण ते. स्थावर आणि जंगमा, स्थूळ अथवा सूक्ष्म, हे असो भूत ग्राम प्रकृतीचे मूळ. जे काही आहे, स्थावर आहे, जंगम आहे, स्थूल आहे, सूक्ष्म आहे, जे काय आहे सृष्टीमध्ये, त्याला प्रकृतीच मूळ कारण आहे. म्हणून भूते अनसृजावी, का सृजिली प्रतिपाळावे, ये करणी न येते आगवी आमचे अंगा. म्हणजे हे भूत समुदाय जे आहे त्याचं सृजन करावं, आणि सृजन केलेलं म्हणजे सृजन म्हणजे उत्पन्न करावं, आणि उत्पन्न केलेल्या त्याचं प्रतिपाळ करावं. हे सर्व काय, हे जे होतं प्रकृतीच्या माध्यमातून होतं. मी काही करत नाही, माझ्या अंगाला काही लागत नाही. अशा प्रकारचं गूढ ज्ञान परमात्मा अर्जुनाला देत आहेत. आता आणखीन काही गोष्टी सांगत आहेत, ते आपण पाहू. जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभव पंडसुता, हे तुम्ही जाणे. आता का असतं बघा, दिवस निघाला, दिवस निघाल्यानंतर का असतं, सर्व व्यवहार चालू होतो. सर्व व्यवहार आपला हा दिवस निघाल्यानंतर चालू होतो. म्हणजे सूर्य हा निमित्त आहे. तशा प्रकारे हे जे चराचर जर चाललेलं आहे तिच्यासाठी मी निमित्त आहे. जगत प्रभय पूर्णसुद्धा हेतू मी जाणे, मी फक्त निमित्त आहे असं म्हणतात. का जे मी अधिष्ठिली या प्रकृती, होती चराचर्याच्या संभूती, म्हणून मी हेतू हे उत्पत्ती घडे या. आता येणे उजीवडे निवृत्ते, न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते, जे माझ्या ठाई भूते परिभूते मी नसे. अशा प्रकारे तू समजा तुझी दृष्टी किंवा तुझं अंतकरणानं तू हृदयामध्ये असं जर पाहशील, म्हणजे चिंतन करशील, या गोष्टीवरती तू चिंतन जर केलास, तर न्याहाळून जर पाहिलास, माझं ऐश्वर्य जर तू न्याहाळून पाहिलास, तर काय दिसेल की जे माझ्या ठाई भूते परिभूते मी नसे. माझ्या ठाई भूते आहेत, परंतु मी भूताच्या ठाई नाही, मी भूताच्या मध्ये नाही. अगोदर पण सांगितले होते बघा, अगोदर आपण ऐकलेलं आहे, आपण त्याच्यावर चर्चा केली. भगवान म्हणाले होते भूते माझ्या ठाई आहेत, परंतु मी भूताच्या ठाई नाही. आता इथे पण तेच सांगतायत की जे माझ्या ठाई भूते भूती मी नसे, भूतामध्ये मी नाही, भूते माझ्या ठाई आहे. तू जर या गोष्टीचं, या ज्ञानाचं तू चिंतन केलास, अभ्यास केलास आणि मन लावून केलास, तू स्वतःच्या हृदयामध्ये पाहू लागलास, तर तुला हे कळून चुकेल की अशा प्रकारचं माझं ऐश्वर्य आहे. आणखीन काय सांगतात पहा, अथवा भूते ना माझ्या ठाई, आणि भूता माझी मी नाही, या खुणा तू काही चुकवू नको. म्हणजे आता काय म्हणाले होते की भूते माझ्या ठाई आहेत, मी भूतात नाही, जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे. म्हणजे माझ्या हृदयामध्ये भूते आहेत, माझ्या शरीरात भूते आहेत, परंतु मी भूतात नाही आता म्हणाले. आणि खाली काय म्हणतात, हे भूते पण माझ्या ठाई नाही आणि मी भूतामध्ये तर नाहीच नाही. अशा प्रकारचं गूढ ज्ञान हे सांगत आहेत. आणि हे काय म्हणतात, या खुणा तू काही चुकवू नको. ह्या गोष्टी तू गाठ बांधून ठेव की, आणि चुकू नको. हे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत, हे अर्जुना, की भूताच्या ठाई मी नाही आणि भूते माझ्या ठाई नाही. हे गुप्त गोष्ट आहे, हे तू गाठ बांधून ठेव आणि हे चुकू नको. हे सर्वसामूचे गुढ परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देऊनी कवाड रधी भोगी. इथं सांगत आहेत बा, हे माझं सर्वस्व गूढ होतं. श्रीकृष्ण महाराज भगवान अर्जुनाला सांगत आहेत, हे अर्जुना,
हे सर्वच आमुचे गुण, हे आमचं सर्व गूढ आहे. हे गूढ ज्ञान आहे. परी दाविले तुझं उघड, तुला उघड करून सांगितलेलं आहे. आणि आता तू काय कर, इंद्रिया देऊनी कवा, म्हणजे सगळं तुझ्या इंद्रियाला, हे बहिर्मुख जे इंद्रिय असतात, इंद्रिय नेहमी बहिर्मुख असतात, बाहेर हिंडत असतात, त्याला आवरून घे आणि त्याला कवाडासारखं म्हणजे आत बंद कर, कवाड बंद केल्यासारखं आत बंद कर. म्हणजे इंद्रियांना अंतर्मुख होऊन ह्या गोष्टीचा अभ्यास कर, मग तुला हे सर्व समजून येईल. अशा प्रकारची गुप्त गोष्ट हे भगवान श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत. हा जो राजयोग आहे, गुप्त ज्ञान आहे, भगवंताने अर्जुनाला दिलेला आहे. मग अर्जुन काय म्हणतो बघा, अर्जुन म्हणतो, देवा हे तुझं ऐश्वर समजलं, तू किती मोठा आहेस, कसा आहेस, तू सृष्टी कसा निर्माण करतोस, माया म्हणजे काय, मायेच्या माध्यमातून करतोस. तू आता म्हणालास की आम्ही भूतात नाही, भूते माझ्यात नाही, हे सर्व तुझं ऐश्वर आहे, हे समजलं म्हणे. तू सर्व करता आहेस, धरता आहेस, नंतर संहार करणारा पण आहेस, करता धरता सर्व तूच आहेस, हेच कळालं. परंतु मला तुझं तर विश्वरूप पाहायचं आहे. काय म्हणतात ते, माझं आता तुला, तुझं मला विश्वरूप पाहायचं. अशा प्रकारे अर्जुन म्हणत आहे. तर जर मी योग्य असेल तर मला तुझं विश्वरूप दाखव. तू एवढंच जर सांगितलास, तुझं ऐश्वर सांगितलास, हे माझं विश्वरूप दाखव, तुझं विश्वरूप दाखव मला. अशा प्रकारे ज्यावेळेस अर्जुन म्हणतो, त्यावेळेस भगवान कशा प्रकारे अर्जुनाला विश्वरूप दाखवतो हे आपण पुढच्या सत्रात पाहू. आतापर्यंत आपण पाहिलं की भगवंतानं आपलं ऐश्वर दाखवलेलं आहे. प्रकृतीच्या माध्यमातून कसा विश्व तयार होता हे ऐश्वर आपण पाहिलेलं आहे. तर अर्जुनाने प्रश्न विचारला, हे भगवंता तुझं हे ऐश्वर विश्वरूप मला पाहायची इच्छा आहे. तर त्यावेळेस भगवंत आपलं ऐश्वर विश्वरूप कशा प्रकारे दाखवतात हे आपण पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.